नमस्कार. आज आपण अतिशय चविष्ट खमंग अशी आमटी बनवणार आहोत. अतिशय चविष्ट ही आमटी तयार होते. नुसत्याच आमटीबरोबर 2 घास जास्त जेवाल अशी ही आमटी तयार होते. डाळीची आमटी बनवण्यासाठी 1 वाटी तुरीची डाळ, अर्धी वाटी मुगाची डाळ आपण इथे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून झाल्यानंतर 10 मिनिटं भिजवून घेतलेली आहे. आमटी आपण कुकरमध्ये बनवणार आहोत. कुकरमध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत. मुलांना भाज्या खायला आवडत नाही तर अशा पद्धतीने आमटी बनवून बघा. इथे आपण आमटीमध्ये या भाज्यांचा वापर करणार आहोत. इथे मी दुधी चिरून घेतलेला आहे, गाजर, टोमॅटो आणि कांद्याचा वापर करणार आहोत. फोडणीमध्ये बारीक चिरून घेतलेला 3 ते 4 लसूण पाकळ्यांचा वापर करणार आहोत. लसूण साधारण परतून झाल्यानंतर इथे आपण कढीपत्त्याचा वापर करणार आहोत. 4 ते 5 कढीपत्त्याची पानं, एक पातळ उभा चिरून घेतलेला कांदा, कांदा लालसर होईपर्यंत परतून घेणार आहोत. कांदा लसूण परतून झालेला आहे. इथे आपण आता एक टोमॅटोचा वापर करणार आहोत. कांदा आणि एक टोमॅटो छान एकजीव होईपर्यंत परतून घेणार आहोत. कांदा लसूण टोमॅटो परतून झाल्यानंतर इथे आपण आता भाज्यांचा वापर करणार आहोत. भाज्यांमध्ये इथे बारीक चिरून घेतलेला दुधी, बारीक चिरून घेतलेला इथे आपण गाजराचा वापर करणार आहोत. मुलं शक्यतो गाजर आणि दुधी खायला मागत नाही. अशा पद्धतीने आमटी बनवून दिली तर नक्कीच आवडीने खातील अशी ही आमटी तयार होते. दुधी आणि गाजर फोडणीमध्ये एखाद मिनिटभर आपण परतून घेणार आहोत. दुधी आणि गाजर परतून झाल्यानंतर इथे पावडर मसाल्यांचा वापर करायचा आहे. पावडर मसाल्यांमध्ये 2 चिमूटभर आपण इथे हिंगाचा वापर केलेला आहे. पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट. लाल तिखट हे तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. पावडर मसाले स्लो गॅसवर परतून घेणार आहोत. पावडर मसाले एखाद मिनिटभर परतून घ्यायचे म्हणजे त्याचा कच्चेपणा आहे तो नाहीसा होतो आणि आमटीला चव छान येते. इथे आता पावडर मसाले परतून झालेले आहेत. भिजवून घेतलेली डाळ आहे ती आपण आता फोडणीमध्ये परतून घेणार आहोत. डाळ भिजवून घ्यायची म्हणजे डाळ पटकन शिजली जाते. इथे आपण पाण्याबरोबर डाळीचा वापर करणार आहोत. डाळ व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे. डाळ फोडणीमध्ये परतून घ्यायची आहे. डाळ भिजवताना आपण पाण्याचा वापर केलेला आहे त्याच पाण्याचा वापर इथे आपण डाळ शिजवताना करणार आहोत. डाळ आता फोडणीमध्ये व्यवस्थित अशी परतून झाल्यानंतर इथे आपण आता कुकरला झाकण लावून डाळ 1 ते 2 शिट्यांमध्ये शिजवून घेणार आहोत. कुकरला 1 ते 2 शिट्या झालेल्या आहेत. कुकर साधारण थंड झाल्यानंतर इथे पाहू शकता डाळ छान मऊसर अशी शिजलेली आहे. इथे आता डाळ गरम असतानाच मिक्स करून घ्यायची आहे. डाळ एकसारखी अशी तयार होते म्हणजे पाणी वेगळं होत नाही आणि डाळ वेगळे होत नाही. डाळ व्यवस्थित अशी मिक्स करून झाल्यानंतर गरम पाण्याचा वापर करायचा आहे. गरम पाण्याचाच वापर करा म्हणजे डाळ छान अशी एकसारखी तयार होते. इथे आमटी तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे त्याप्रमाणे पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे. इथे आपण डाळ आता गरम पाण्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. इथे पाहू शकता गरम पाण्यामध्ये डाळ मिक्स करून घेतल्यामुळे डाळ छान एकसारखी अशी तयार करून झालेली आहे. आमटी खमंग होण्यासाठी खलबत्त्यामध्ये 10 ते 12 लसूण पाकळ्या आणि एक छोटा आल्याचा तुकडा आपण कुटून घेणार आहोत. आमटीला फोडणीमध्ये लसणाचा थोडासा जास्त वापर करा म्हणजे आमटीला चव छान येते. इथे आपण 10 ते 12 लसूण पाकळ्या आणि एक छोटा आल्याचा तुकडा आणि 4 ते 5 कढीपत्त्याच्या पानांचा वापर करणार आहोत. आलं लसूण आणि कढीपत्ता ठेचून घेणार आहोत. आलं लसूण कढीपत्ता ठेचून झालेला आहे. आमटी फोडणी करून घेणार आहोत. पातेल्यामध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत. तेल गरम करून झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी छान तडतडू द्यायची आहे म्हणजे आमटी छान खमंग अशी तयार होते. अर्धा चमचा जिरे, मोहरी आणि जिरे तडतडल्यानंतर इथे आपण तेजपत्ता म्हणजे तमालपत्राचा वापर केलेला आहे. फोडणीमध्ये तमालपत्र म्हणजे तेजपत्त्याचा नक्की वापर करून बघा. अतिशय चविष्ट आमटी तयार होते. इथे आपण एक लाल मिरचीचा वापर केलेला आहे. त्यानंतर कढीपत्ता आणि एक बारीक चिरून घेतलेला टोमॅटोचा वापर केलेला आहे. फोडणी खमंग अशी तयार करून झाल्यानंतर इथे आपण आता लसूण, कढीपत्ता आणि आलं आपण ठेचून घेतलेलं आहे ते फोडणीमध्ये परतून घेणार आहोत. एखाद मिनिटभर आपण लसूण, आलं आणि कढीपत्ता फोडणीमध्ये परतून घेणार आहोत. त्याचा कच्चेपणा आहे तो नाहीसा होतो. आमटी छान खमंग अशी तयार होते. इथे आपण आता आलं, लसूण, कढीपत्ता परतून झालेला आहे. फोडणीमध्येच अर्धा चमचा आपण इथे लाल तिखटाचा वापर करणार आहोत. अर्धा चमचा फोडणीमध्ये लाल तिखटाचा वापर केल्यामुळे आमटीला रंग छान येतो. डाळ फोडणीला दिल्यानंतर डाळ एकदा आपण आता ढवळून घेणार आहोत. इथे आमटी तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे त्याप्रमाणे गरम पाण्याचा वापर करायचा आहे. नुसत्याच आमटीबरोबर 2 घास जास्त जेवाल अशी ही खमंग अशी आमटी तयार होते. इथे आमटी आपण एकदा आता ढवळून घेणार आहोत. आमटी ढवळून झाल्यानंतर चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत.
चवीनुसार मीठ आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर. मीठ आणि कोथिंबीरीचा वापर केल्यानंतर आमटी एकदा ढवळून घ्यायची आहे. आमटी ढवळून झाल्यानंतर 2 ते 3 मिनिटासाठी आमटीला छान एक उकळ येऊ द्यायची आहे. आमटीला उकळ आलेले आहे. 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत. गॅस बंद करायचा आहे. गरमागरम वाफळत्या भाताबरोबर नक्कीच 2 घास जास्त जेवाल अशी ही आमटी तयार होते. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये.